21व्या शतकातल्या 21व्या वर्षाचा पहिला आठवडा प्रसन्न आणि टवटवीत करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत हास्य फुलांचं मनोहारी गुच्छ, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय जेमिनी ऑइल आणि पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. आजच्या आणि उद्याच्या भागातून मिळून आपण निवडणार आहोत पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी, ज्यांना मिळणार आहे खास गिफ्ट वाउचर. चला तर सुरू करूया आजचा हा हास्य कल्लोळ. मंडळी, नेहमी लाफ्टरचा मॅजिक शो दाखवणारे आपले हास्य कलाकार आज खरोखरीचा मॅजिक शो करणार आहेत. आणि हा रंगतदार खेळ दाखवायला तुमच्या समोर येतात मॅड विनोदाचा डॅडी, कांबळ्यांचा पॅडी, वेडेपणाची परिसीमा, संभेरावांची नम्रता आणि कुठलाही विनोद कसाही वळवून तुमची विकेट काढणारा हास्य चेंडू प्रसाद खांडेकर. आपण आता तुझ्या बर्थडेचा केक कट करायचा आहे. पकड पकड 1 मिनिट, लगेच केक कटिंग करून टाकूया आपण. हे घे पिंकी, काप. पप्पा पप्पा तलवारीने केक नसतो कापायचा. नाही, तुम्ही तलवारीने केक कापला तर तुम्ही ट्रोल व्हाल. अरे हो, ते ट्रोल व्हायचं सोडून दे, ते SNP भाईचं कोण ऐकून घेईल. बरोबर लय लफडी करतो बाबा तो भाई. हे आहे ना, हा काप. चल पिंकी, काप तो. हॅपी बर्थडे. करून टाकवार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पिंकी, हॅपी बर्थडे टू यू. हा सगळ्यांच्या वाटेने इथे ठेवलाय. थँक्यू पप्पा, थँक्यू पप्पा. पप्पा, तुम्ही माझ्यासाठी काय गिफ्ट आणलंय? अरे एवढ्या गिफ्ट आणले आणि स्पेशल प्रोग्राम पण ठेवलाय. काय ठेवलंय? तुला जादू आवडते ना? हा, लय आवडते. पिंकी, तुझ्यासाठी इथे आपण आज जादूचे प्रयोग ठेवले आहे. हा काय? जादूगार बोलावलाय. कुठं आहे? ए पाठवा रे त्याला आत. ये पाठव. अरे इथून आला जादू ने. आई शॉट. कसला भारी आहे रे. अरे कसला भारी आहे तो. अरे भाई अगोदर नाही जादूगर. अगोदर तुझी ओळख करून देतो असं बोलतो. अरे हा जादूगर जोक मारे आहे रे. जोक मारतो तू. अरे भाई तू बरा झाला आला. थांबा तू भाई. हे काय पण भाई हळू असं करत उडशील मध्ये. तुम्ही पण जोक मारे झाले जादूगार. हे भाई हे ठेव, तुला हे ठेव भाई. अरे विदागी तुम्ही आधीच दिलेली आहे मला. अरे विदागी नाही रे, हे वरतून ठेव यार. असं म्हणता? ओके. अरे यार जादूगर तू लई जॉक मारतो. भाई आपली पोरगी आहे, हिचा बर्थडे आहे. बर्थडे आहे. हॅलो, हॅपी बर्थडे. हॅपी नाही, तुझा बर्थडे आहे ना, मी तुला हॅपी बर्थडे म्हणा. पोरगी एकदम खुश झाली पाहिजे ना आपली. हा, पोरगी खुश होणार भाई. आपली 100% गॅरंटी. काका, मला पोपट पाहिजे. मला पोपट पाहिजे. नाही बेटा, माझा तो जादूचा पोपट आहे. पोपट पाहिजे. या भाई हे जादूचा. दे ना, तिचा बर्थडे आहे यार. पिंकी मागते तर देऊन टाक ना. पिंकी ठेव. पिंकी ठेव. तू नाही देणार तू. नाही भाई. ओके भाई. भाई एकदम चल आता जादू चालू कर तुझी. ए पिंकी, त्रास. ए पिंकी, या इकडे जादू चालू होतं. या ठेव बेटा ते पोपट. एक जादू ड्रॉप करावे लागणार बहुतेक. हा, तर आज मी जादूगार पी लाल. हे लाल, पिवळा, काळा, निळा, तू कोण जाय. तू नको ना यार फासट फपारा करू. तू चालू कर ना यार. लगेच डायरेक्ट जादू. ओके भाई, ओके. डायरेक्ट जादूला सुरुवात करूयात भाई आपण. जादूला पहिली जादू. भाई पहिली जादू. हा बेटा इकडे. हे काय आहे? काय आहे? ही जादूची पिशवी आहे. नाही, कापडाची पिशवी आहे. हा, कापडाची पिशवी आहे. तर याच्यामध्ये काय दिसते तुला? कायच नाही आहे. काय नाही ना? रिकामी आहे ना? नाही, बघा काय भाई काहीच बघा. नाही आहे. तुम्ही पण बघा सगळे.
सगळे बघा रिकामी आहे रिकामी कायच नाही आहे आहे. रिकामी आहे ओके एकदा बेटा तू फायनल एकदा बघून घे कायच नाही आहे. नक्की बेटा कायच- एकदा फायनल बघून घे कायच नाही आहे. ओके तर याच्यामध्ये काही नाहीये बेटा एकदा फायनल बघून घे कायच नाही आहे. ओके बघा याच्यामध्ये काहीच नाहीये याच्यामध्ये हे सगळे रिकामी आहे बेटा एकदा फायनल बघून घे पुटक्या सांगितलं ना कायच नाही. काय आहे विचारतो. काहीच नाही कायच नाही आहे. ओके आता बेटा अँड द जादू बिगिन्स थांबा आता काहीतरी जादू बिगिन्स जलाले जलाल मलाले मलाल कमाले कमाल मेरा नाम है दिले जलाल मेरा काम है बेमिसाल देखिए मेरा कमाल जलाले जलाल मलाले मलाल कमाले कमाल मेरा नाम है दिले जलाल मेरा काम है बेमिसाल देखिए मेरा कमाल जलाले जलाल मलाले मलाल कमाले कमाल मेरा नाम है दिले जलाल मेरा काम है बेमिसाल देखिए मेरा कमाल क्या बात है? आई शपथ कसा अरे भाई यार अरे यार तू सॉलिड अरे यार तू सॉलिड आहे पिलुल्ला तू सॉलिड आहे यार भाई भाई पिलुल्ला नाही लाल लाल अरे तेच हे ठेव यार तू अजून ठेव हे अरे यार घापकन तलवार काढली या पिंकी पप्पा पप्पा याच्यात कायच नव्हतं मगाशी कायच नव्हतं तलवार कशी काय बाहेर काढली. अरे यार तू सॉलिड आहे यार ओके भाई, चल चल पुढची जादू पुढची जादू. नाही चला, काका मला सांगा ना तलवार कशी काय बाहेर काढली. बेटा ते जादूने आम्ही काढतो बाहेर तलवार तेच कशी काढली. जादू असते ते बेटा ती म्हणून तर आम्ही जादूगार असतो आहे ना मग कशी काढली. आम्ही ती जादूने काढली बेटा पुटक्या सांग ना कशी काढली. पिंकी थांब ना पिंकी थांब सांग कशी काढली. ए. माझं बर्थडे आहे ना. थांब ए थांब ए बाबा ये तू माझं टाळका नको सरकवू हा. तू पिशवीत ना तलवार काढली मी तलवारीत ना तुझी पिशवी काढली माझ्या पिंकीचा बर्थडे आहे भाई म्हणजे ही तलवार आहे ना हा. ही तलवार आम्ही ह्या पिशवीमध्ये अशी लपवलेली असते भाई असा कसा यार एवढी मोठी तलवार एवढूशा पिशवीत कशी काय राहणार कशी भाई ही तलवार आहे ना ती फोल्डिंगची आहे म्हणजे भाई ऍक्च्युली असं सांगत नाही मी कोणाला पण तुम्हाला म्हणून मी सांगितली भाई म्हणजे खरं तर जादू तरी गंमत अरे तू लईच येडा बनवलास जादू अरे मी केवढा मानला तुला पप्पी दिलं तू अरे लईच येडा बनवला भाई भाई आपण दुसरी जादू करूया का हे कानपड फोड हिला जादू बोललास तर ही जादू ना ही हातचला की आहे अरे मला मी काय काय विचार केलेला मी म्हटलं तिकडे आम्ही सुपारीला जातो अशी घपकून लपून तलवार काढेन एवढी अरे एवढीशी याने कोणाला कापू अरे याने माझाच गेम होईल रे तू यार मूडच घालवला याने सगळा जादूचा जाऊ दे ना भाई भाई मी तुमचा मूड परत आणतो दुसरी जादू खबरदार जादू बोललास तर ही जादू नाही आहे हिला तू दुजा बोल जुदा बोल दाजू बोल काय पण बोल पण जादू नाही बोलायचा बर भाई मी दुसरी दुजा दाखवतो तुम्हाला हा? दाखव आता माझा मूड गेला पिंकीसाठी करतोय दाखव दाखव ओके. काय. बेटा तू तयार आहेस ओके आता Ready. दुसरी जादू दुसरी जादू. जुदा दुसरी दुसरी जुदा जुदा. ओके बेटा इकडे तू इकडे तू सारखं मागे मागे येऊ नको ना तिकडे सगळं सामान इकडे राहा ना बेटा इथे उभी राहा हा हा हे बघ पप्पा तर हे एक कापड आहे हा बाई बघून घ्या प्लीज बघून घ्या काहीच सगळ्यांनी नाही. प्लीज बघून घ्या कापड आहे ओके आता हे कागदाचे कपटे आहेत कागद आहे थांब बघू आधी आपला बघू विश्वास दे. नाही राहिला तुझ्यावर ओके हा कागदाचे कागद कप्पे आहे. आहेत हा आता जादू बघा हा The magic begins. जलाले जलाल मलाले मलाल कमाल कमाल मेरा नाम है दिले जलाल मेरा काम है बेमिसाल देखिए मेरा कमाल अरे भाई यार असं डायरेक्ट आला याच्यावर अरे आपल्या समोर होता यार फेस टू फेस आपण पाहिलं अरे सॉलिड आहेस यार तू कशी वाटली तुझ्या भाई अरे ही जादू आहे तुझ्या ना ही जादू आहे पिंकी काय आहे ना भारी हे भारी आहे मला पण सांगा ना कशी गेली जादू
नाही बेटा, ही अशी जादूची सगळी उकल करून सांगायची नसते. सांगा ना मला कशी केली. नाही बेटा, म्हणजे सांगा ना. जादू सांगायची. सांग ना बुटक्या. माझ्या पिंकीचा बर्थडे आहे, सांग बोला तर पटकन सांगायचा. सांगतो भाई, पण तुम्ही चिडणार तर नाही ना अरे भाई? असं कसं चिडेन, याडाय काय? केवढा डेंजर काम केलाय तू आपल्या समोर यार. असं डायरेक्ट उडवलं, ह्याच्यावर डिझाईन काढलाय. कसलं डेंजर काम केलाय यार तू. भाई मला बघायची आहे. कसं असतं की म्हणजे खरं तर ना, बघायची आहे. ही डिझाईन, जादू बघायची. ह्या डिझाईनचं कापड ऑलरेडी ह्या कपड्याच्या आतमध्ये असतं. ते फक्त इकडनं असं झटका मारलं ना की ते बाहेर येतं. हे सगळे कपडे घालून पडतात. खरं तर मी सांगत नाही भाई असं कोणाला. म्हणजे हे तू असा कपड्यात कपडा आहे? हा, भाई. अरे बटल्या, ए भाई, तू केवढा येडा बनवतोस, तुला कळतं? आता मी तुला जादू दाखवतो. नाही, जरा भाई, थांब. भाई, भाई, नाही, भाई. तुझं लय झालं आता. भाई, थांबा, तुला भाई. मी आल्यापासून भाई, नाही थांबा, थांबा, भाई, 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 थांबा ना, भाई, भाई, पप्पा भाई, जाऊ थांबा दे. ना. काकाला मारू नका. मी काकाकडनं जादू शिकीन. अरे हा काय शिकवणार? येडा बनवतो सगळ्यांना. हा काय जादू नाही, शिकवणार आहे? जादू काका शिकवाल मला जादू. नाही हो 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 बेटा, मी शिकवेन. येडा बनवायचे धंदे नुसते. पण भाई ऐका ना माझं. भाई जादू म्हणजे हातचलाकीच असते ना भाई. म्हणजे ती पण एक कलाच आहे ना. म्हणजे तुम्हाला सांगतो की अशी हातचलाकी वापरून खूप बाबा लोक, बुवा लोक, गोरगरीब माणसांना असं करोडो रुपयांना फसवत असतात भाई. पण आम्ही कलाकार मात्र इमाने इतबारी ही कला पेश करून आम्ही त्यातनं 4 पैसे कमवत असतो भाई. आणि भाई आम्ही कलाकार ह्या सगळ्या खोट्यातून खऱ्याचा भास निर्माण करत ही आमची कला सादर करत असतो भाई. आणि आम्ही भाई शोमध्ये लोकांना सांगतो की ही हातचलाकी आहे भाई. आणि ही लहान मुलांनी घरी ह्याचा प्रयोग करू नका असं आम्ही सांगितलेलं असतं भाई. आम्ही खूप प्रामाणिकपणे कला पेश करतो भाई ही. जॉक मारा, तू मध्ये मध्ये इमोशनल पण मारतो यार. हा मग नाही तर मग ना म्हणजे बोलतो त्यात पॉइंट आहे, बरोबर बोलतोय तू. भाई. भाई मीनी पण एक जादू शिकले, माहितीये काय? अरे तुम्ही जादू शिकले? हा म्हणजे आता ती नाही का इथे सफरचंद ठेवतात आणि नाही का असं डोळ्या बंद करून उडवतात. तुला दाखवतो. थांब, 1 मिनिटात लगेच दाखवतो. हे बघ, हे ठेव इकडे, डोक्यावर ठेव तर बघ. अजून प्रॅक्टिस पूर्ण नाही झाली पण आपली होत थोडासा नेम चुकतो. तसा तू भरा 1 मिनिट लगेच. भाई थांब, अरे ये थांब, अरे ये थांब ना यार, थांब ना. क्या बात है, क्या बात. तुम्ही सगळेजण हास्य जादूगार आहातच, पण आजपासून पुढे आम्ही तुला जादूगार म्हणूच शकतो. इतकी कमालीची हातचलाखी होती तुझी. क्या बात, सुपर. खूप दिवसांनी जादूचे प्रयोग, खरोखर जादूचे प्रयोग बघतोय असं फील आला. वा 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 वा. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, पॅडिदा, या जगात असं काही आहे का जे तू नाही करू शकत? मला असं वाटतं असं काहीच नाहीये. आजपासून मी तुला जादूगार पीके ही पदवी बहाल करते. आहा, वा वा. फार सुंदर, म्हणजे प्रोफेशनल्स जसे करतात तशी तू जादू सादर केलीस. आणि ह्या काही वेळासाठी आम्ही सगळी लहान मुलं झालो होतो. म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होतं की हां आता पुढे काय होणार. आणि आमचंही तेच झालं होतं. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमा, हे कॅरेक्टर तुझं मला भयंकर आवडतं. आता असं नाही आपण म्हणू शकत नम्रतासाठी की हाच तुझा हातखंड आहे, म्हणजे हे कॅरेक्टर तुझा हातखंड आहे. मुळात तिचा हातखंडच कॅरेक्टर आहे असं आपण म्हणूया. एवढं तिला सगळं वा, माहिती. सिद्धू, क्या बात. आउटस्टँडिंग, खूप मस्त बेरिंग होतं तुझं. भावा, तू लिहिलंयस, फार सुंदर कॉन्सेप्ट, मस्त सादरीकरण, जादूच्या प्रयोगांना स्पेशल मार्क्स माझ्याकडून. मज्जा. थँक्यू सई. बरं, याचबरोबर मला आज इथे जादूगार किशोर सावंत यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. केवळ हास्य जत्रेच्या प्रेमापोटी त्यांनी त्यांच्या जादू आम्हाला शिकवल्या. आणि खरं तर कुठल्याही जादूगाराला त्यांची जादू उघड करणं हे फार अवघड असतं किंवा ते करत नाहीत किंवा करायलाही नाही पाहिजे. पण केवळ हास्य जत्रेचे सगळे कलाकार आणि हास्य जत्रेच्या प्रेमापायी त्यांनी प्रॉपर प्रशिक्षण दिलं आणि आज त्यामुळेच आम्ही हे सगळं परफॉर्म करू शकलो. मला असं वाटतं त्यांनी एकदा फक्त स्टेजवर येऊन त्याचा चेहरा दाखवावा. या वा वा सर. हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीनं मी तुमचे फार फार आभार मानते. थँक्यू सो मच सर. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका कांदे पोह्याच्या कार्यक्रमाला, जो होतोय हास्य महारथी समीर चौगुले यांच्या घरी. आणि आज त्यांच्यासोबत आहे कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि खानदेशचा सपूत श्याम राजपूत.
हाय सई, हाय सिद्धार्थ. हाय आज माझ्या मुलीला बघायला एक स्थळ येणार आहे. हो. पण ही जी माझी मुलगी आहे ना प्रिया, दहाव्यांदा असं होतंय. तिला आधीच कळतं रे स्थळ येणार आहे, ती गायब होते. अहो काय होणार आहे? ओ अहो ऐका ना, हा. राजाचा फोन होता. तो म्हणतो कुठेच सापडत नाहीये प्रिया. तिकडे एसटी स्टँडवर पण नाहीये. अरे बापरे, आता काय करायचं? बरं संदीपला फोन लावलास का? अहो लावला त्याला फोन, पण उचलत नाहीये तो. हे यार, संदीप बरोबरच असणार. ती मला माहितीये त्यांचा सध्या सुरू आहे ना. नो. बरोबर आहे, आज बुधवार म्हणजे संदीप बरोबर असणार. मी अहो. सांगतो तुला बापरे यार ना. ह्याचा ना डोक्याला ताप आहे. नका ना हो, मला टेन्शन येतो. एक लक्षात घे, आता दुसरं काही होऊ शकत नाही. प्लॅन बी तयार आहे. हो तयार आहे. हा जो आता मुलगा येणार आहे तो हातचा जाता कामा नये. हा अतिशय चांगला मुलगा आहे तो. हा सुशिक्षित आहे, चांगलं घर आहे, हो. बंगला आहे, गाडी आहे, सासू आहे. सासू आहे, सासरा आहे, हा. चांगलं घर आहे, हा. सगळं आहे. हा मुलगा आजचा जाता कामा नाही, सांगून ठेवते तुला. आले वाटतं. प्लीज सांभाळून तिकडे घ्या असतं दार तुम्ही जरा. नेहमी. मला दार इकडे असतं ना. सगळी तर नीट हे कर. सांभाळून, हा. टिकली पिकली आहे हो. काय तुमचं? अरे आता हे बदलल्यामुळे ना नेमकं उघडायचं कुठून चालत कळत नाही. नमस्कार. 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 अरे इथून पण दिसतं, इथून पण जुळ्यात की काय? हात खाली करा ना तुम्ही. अरे मला वाटलं का या डोळ्याला पण दिसलं, ह्या डोळ्याला पण अहो, दिसलं. काय या 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 ना, या 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 नाही या प्लीज. नाही या 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 हा, या. या. मुलीचं वय जरा जास्त दिसतंय नाही? हो हो, पण गुणी आहे हा मुलगी. हो का? हा हा हा, शिवणकाम वगैरे म्हणजे असं का? बरं, बरं. हा मण्यांचं हत्ती बित्ती करते ना, जबरदस्त करते ती मुलगी. हा एकदम मस्त. आवाज काय? आवाज काय? गाऊन दाखव. अहो नाही अहो नाही अगं, अहो ही माझी बायको आहे ही. माझी बायको आहे ही. सॉरी. म्हणजे आता जर तुम्ही थोड्या वेळात हो म्हणालात ना, तर तुमची होणारी सासू आहे ही. अरे बापरे बापरे, सॉरी सॉरी. मुलगी नाही. मला वाटलं की जुनं स्थळ आहे म्हणून मी तसं बोललो. नाही 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 नाही. जुनं स्थळ हे आहे, हे प्रेक्षणीय स्थळ आहे. तुमचं आपलं काय? हे लास्टच काय आहे? हे लाज वाटायला पाहिजे तुला. मी नेहमी सांगतो नट्टापट्टा करून बसू नको, गैरसमज होता मी काय सगळ्यांचा. नट्टापट्टा केला? आता देवानेच मला इतकं सुंदर बनवलं, माझी चूक आहे. मोठी उगाच तुम्ही त्यांच्यासमोर अपमान करत जाऊ नका माझा. महिन्याला 5 डबे लागतात पावडरचे तुला, 5 डबे. आणि तुम्हाला 8 डबे लागतात. काय इथून सुरुवात करतात ते इथे इथपर्यंत थांबत ऐका मी ऐका बोलत नाही ऐका ना म्हणून. ऐका ना ऐका ना मग ऐका काय? ना. माझी चूक आहे. तुम्ही का भांडताय? तुम्ही नका भांडू प्लीज. येस येस येस. तुम्ही नका भांडू. मग बाकी तुमचा होकार आहे असं समजू, लग्नाची तयारी करूया आपण. लग्नाची तारीख कधीची ठरवूया. आणि ना आमच्या मुलीला जांभळ्या रंगाचा शालू घ्यायचा बरं का. हा, अगदी. आणि मी लाल रंगाची साडी. तुमचं काय ठरलंय? मी क्रीम कलरचा सफारी आणि मग मेरे लडकी की अरे ऐका नाचणार आहे, मला ऐका. अरे नाही. ऐका. इच्छा आहे Pre-wedding माझी. सगळं करायचं आपण. हा हा सगळं मी करायचं. अजून मुलगी बघितली नाही, तिला पसंत केलं नाही. बरं माझं जाऊ द्या, तिने मला पसंत करायला हवं ना. मला ते जास्त टेन्शन आहे. आणि तुम्ही डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट नाही पसंत करायला हवं. हा, पण माझी मुलगी काही माझ्या शब्दाबाहेर नाही. नाहीये. मी तिला सांगितलं हो तर मग हो. तिच्या वतीने मी हो म्हणतो तुम्हाला. नाही काहीच नाही, problem नाही. चांगलं आहे तुमचा होकार आहे, चांगलं आहे. हा. पण तिच्या तोंडून पण होकार हवा ना. बरं ठीक आहे, मला पसंत आहे. झालं झालं पसंत आहे. आता बोललो ना मी. अरे काय खूपच विनोदी आहे म्हणजे फारच वेगळे. मी काय म्हणतो, मुलीला बोलवा ना. कशाला पाहिजे मुलगी? पाहिजे कशाला मुलगी? तिची- अहो आम्ही फक्त तुम्हाला माहिती का आमच्या काळी, हा तुमच्याकडे हो, आमच्या हो. काळी तेव्हा आम्ही नुसता मुलीचा पदर बघायचो आणि मुलीला पसंत करायचो. हो हो ना. म्हणजे मी यांच्याशी लग्न केलं ना, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की हा मुलगा आहे. मी लगेच गळ्यात हार घातला. हा, घातला? म्हणजे मी यांना पाहिलंही नाही नव्हतं. का? लग्नाच्या दिवशी काय, लग्नानंतर 4 दिवस मी यांना पाहिलंच नाही नाही. 4 दिवस. अहो, घरात इतकी माणसं इकडून तिकडे फिरतात. गर्दी म्हणजे घरात आजी हरवली होती माझी. बेडरूम मध्ये सापडली. खूप गर्दी होती. आजी आणि आजोबा असे जवळ आले, घर्षण झालं, आग पेटली होती. बापरे. जवळ जवळ असे जात होते आमच्याकडे. बरं हे यायचंय माझ्याकडे, काय हो का, हवंय हो काय का, नको. बरं. पण मला कळलंच नाही. मला जे बघायला आलेले ते हे आहेत म्हणून.
म्हणून मला वाटलं आपला घरगडी आहे की काय. नाही तुमची चूक नाही, त्यांचा चेहराच तसा आहे. ओघाओघात बोललो मी तसं. सॉरी सॉरी सॉरी, ओघाओघात बोललो, माफ करा मला. ओघाओघात बोललो. चालतो आमच्याकडे. काही टेन्शन घेऊ नका. त्यामुळे हो म्हणून टाका, आपण लगेच तयारी. नाही नाही, तुम्ही मुलीला बोलवा ना. काय तुम्ही फोनवर तिचं जे वर्णन सांगितलं होतं ना, त्याच्यामुळे मी खूप उत्सुक आहे तिला भेटायला. प्लीज तिला बोलवा. हा म्हणजे मुलीला बोलवा, हे बोलवायलाच पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. बोला रे, बोलायला पाहिजे. बोलवा. मुलगी आहे, मुली बघण्याचा कार्यक्रम, बोलायला तर पाहिजे. काय हेच नाही म्हणजे याच्यात बोलायचे चान्सच नाही. तेच ना, बोलायला तर पाहिजे, बोलायला तर पाहिजे. पण असं काही हे नाही ना, म्हणजे काय 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 पोलीस बिलीस पकडत नाहीत ना, म्हणजे पोलिसांचा काय संबंध? नाही असं काही म्हणजे सध्या काही नवीन नवीन निघतो बाबा, आपल्याला नाही बाबा, आम्ही पोलिसांचं असं माझ्या नको मनात पण नाही. अजिबात नको. एवढंच पण मी हे तोडत नाही कायदा, आयुष्यात सांगतो. मुलगी बघायचा कार्यक्रम आहे, कायद्याचा कुठे संबंध आला? नाही असेल काही नवीन, नाही, तसं पापा बिरू माणसं आहोत, तसं काही हे नाहीये. नाही, ह्याचं काही नाही. नाही नाही, मग पाहिजेत मुलीला बोलवा. असं काही नाही तर हे पाहिजेच ना, मुलीला बोलवा. बोलवा एकदाच. हा आता बोलवा, मुलीला बोलवा. फायनली बोलवायचं. झाली, संपली प्रतिभा, आता बोलवा तुम्ही. हो जा. हे बाकी मस्त मस्त. नमस्कार. ते झालं नमस्कार झाला मग. झालं झालं ना, नमस्कार झाला. आल्याच झालं. सावकाश, साडी सावर आणि सावकाश ये. हो हो हो. सावकाश. तर हे समोर जे काय आहे ते आहे. हे काय ते होय, हे दे, ते पोहे दे, पोहे दे. पोहे हा नीट चाल. दे, सांभाळू ना. काय अरे आईच्या गावात पोहे सांडले. अगं काय ग, काय तुझं चाललंय? काय असं वेंधळेपणा काय करते? या 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 काय बोलल्या? काय बोलल्या या? आणि कुठल्या आवाजात बोलल्या? किती सांडलंय हे? ते मी प्रामाणिक आहे, जे ऐकलं तर मी बोलणार. आईच्या गावात म्हणजे असं बोलल्या. कारण तिला आईचं गाव आठवलं. अच्छा, म्हणून लहानपणी ती आजोळी वाढली ना. बरं बरं बरं. 6 महिने आजोळी आणि 6 महिने मामुळी. हे मामाकडे वाढली आहे ती. असू शकतं 6 महिने. पण ते आवाजाचं काय? आवाजाचं ते इमोशनल झाली ना पोरगी. आता लग्न होणार, ते कंठ दाटून आला आणि आईच्या गावात पोहे सांडला. असू शकतं. छान करते आवाज ही. नाना पाटेकर काढ. काय चालू आहे? मुलगी बघायचं कार्यक्रम. ते काय ऍक्च्युली काय झालं ना, ते पदर खूप लांब घेतला ना, त्यामुळे पोहे सांडले ते. नाही खूपच सांडले. नाही, बसा. बसतो मी तसा. हा उचला जरा. पदर बाजूला करायला सांगा ना. हो प्लीज. पदर करायलाच पाहिजे. पदर करणे काय सांगा. पदर घे ग बाजूला. घे ग, सांभाळून. अरे हा पुरुष आहे. पुरुष कुठे? पुरुष नाही, बाई आहे ती. अरे पुरुष आहे बघा. मिशी आहे त्याला. नाही मिशी नाहीये तो. हे ते मिशी नाही, भुवईचा फंबल पडलाय, इथे वाढली आहे ती. काही बोलता का? भुवईचा फंबल पडून मिशी होईल का हो? बघा पुरुष आहे हो तो. हा पुरुष आहे. मग आपल्याला पुरुष झालाय. मला पण माहित नव्हतं. एवढ्या वर्षांनी तू हे मला सांगतेस? एवढी वर्ष मला का नाही? पुरुष कसा झाला आपल्याला? मला पण माहित नव्हतं पुरुष झाला आपल्याला. माहित ते काय ग? हा हे अहो काय मिशी. अगं तू पार्लर मध्ये नाही का जायचं? अप्पर लिप करून यायचं ना. असं वागतात का? नाही खरं सांगा. लपवा छपवी करू नका. कोण आहे तो? कोण आहे तो? मिशी नाही. लाडात येऊ नका तुम्ही. सांगा कोण आहे? सांगा. अरे काय? फसवलं.
अहो मी मस्करी करतोय. मस्करी? मी माझ्या जावई बापूंची टेस्ट घेत होतो. टेस्ट? हा, तुम्ही ओळखू शकताय का बाबा, स्त्री आहे का पुरुष? हा. किती पटकन ओळखलं किंवा पुरुष आहे. आम्हाला ना असाच हुशार जावई पाहिजे होता. अगदी नशीब काढला अगदी आपण. अगदी. या या, बसा 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 बसा. मी सॉरी खूप खूप रागवलो अरे, तुमच्यावर. नाही. नाही सॉरी 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 सॉरी. बसा, अरे बसा, बसतो. पण मग तुम्ही प्लीज प्रियाला बोलवा ना. नाही, प्रिया जरा कामाला बाहेर गेली. नाही म्हणजे देवदर्शनासाठी गेली. देवदर्शनासाठी गेली आहे. आणि हा कोण हा प्रियाचा हे आहे, जुळा भाऊ आहे. जुळा भाऊ. सेम दिसतात दोघे. बरं हा सेम सेम. इतके सेम दिसतात ना, अच्छा. म्हणजे म्हणून सांगतोय की तुम्ही याला बघा आणि प्रियाला पसंत करा. या 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 हा असा आवाज सेम आहेत, प्रचंड सेम आहेत. त्यांच्या भुवया सेम आहेत, डोळे सेम आहेत, नागपुड्या सेम आहे, हनवटी सेम आहे, पंजे 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 सुद्धा सेम आहे. पंजे सेम आहेत त्यांचे, काही नाही त्याच्यात. खरं काय आहेत की नाही? नाही पण याला बघू. बघा म्हणजे तुम्हाला हे मॉडेल आवडलं असेल तर आमची काही हरकत नाही. हे घेऊन जा. घेऊन जा. घेऊन जा. याला तिकडे करा. जा ना बाबा. नाही हे बघा. त्यामुळे तुम्ही पसंत करा. नाही हे बघा ऐका, मी मुलाला बघणार. मी याच्यावरून तिला होकार का देऊ? अरे द्या ना आता, पसंत करा. सेम आहे दोघे. हे बघा, तुम्ही आहे ना मला खूप त्रास देताय, खूप जास्त त्रास देताय. नाही हो नाही बघा ना, आता अर्धा तास घेतला हो याने तयार व्हायला. आणि मी खरं सांगू का, दोघांमध्ये काही म्हणजे डिफरन्स काहीच नाहीये, सगळं सेम आहे. एक मिनिट, आम्ही सगळे सेम दिसतो, खरं सांगतो. बाळा चालून दाखव. प्रिया सेम प्रिया. हे बघा, सेम प्रिया अशीच. आणि लाजते तर सेम प्रिया सारखी. बाळा लाजून दाखव. अरे प्रिया, तू कधी आलीस बाळा? काय करताय तुम्ही? हे असं होतं माझं. म्हणजे एवढं सेम, मला एवढी सेम आहे ना. खरंच दोघी सेम आहेत, आम्ही सगळे सेम आहोत. मी फक्त आणि फक्त प्रियाला बघून होकार देईन. तिला बोलवा ना. हो, तुम्ही उगीच. काय आहे बेटा? बाबा, मी या संदीपशी लग्न केलं. या हरकत नाही. इकडे एक मिनिट, इकडे ये. हे बघा, सेम आहे का नाही? इकडे रे बेटा, इकडे बाजूला उभा राहा. सेम आहे का नाही मला सांगा. चेहरे बघा ना बघा, दोघांचे. आम्ही खोटं बोलत सेम दिसतात दोघे, सेम दिसतात. माझं ऐका जरा, सेम बाबा. दिसतात. मी संदीपशी लग्न केलं. ठीक आहे, बघ ना, तुम्ही खोटं बोलतो का मला सांगा. ये इकडे ये, परत दाखवतो. खोटं बोलतोय का मी? खरं सांगतो. आम्ही चौघे उभं राहतो. हे बघ, तू ईश म्हण. ईश म्हण. इश्य. बघा, सेम आहे, चौघांचे सेम आहे. ह्याच्यात काय फरक आहे मला सांगा. नाही सेम दिसतंय. नाही, सगळं सेम आहे. तुम्ही खोटं बोलतच नाही. पण तुमच्या मुलीने लग्न केलंय त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष केलंय तुम्ही. आता हे जे 2 सॅम्पल आहेत ना, त्यापैकी हे सॅम्पल मला आवडलेलं आहे. मी धुळ्याला घेऊन जाणार या सॅम्पलला. मला? हो, म्हशी धुवायला एक माणूस पाहिजे मला, त्यासाठी तुम्हाला घेऊन जाणार. चला. धनेश. जोरदार टाळ्या. या परफॉर्मन्स नंतर मी एकच म्हणू शकते, वा दादा वा. कहर. भन्नाट. हासरस एकसाई. सुसाट परफॉर्मन्स होता. समीरदा, तू एक डायलॉग सोडला नाहीयेस आज. प्रत्येक डायलॉगला तू पंच काढलायस आणि प्रत्येक पंच वाजलाय प्रत्येक पंच. तू अमेझिंग आहेस. वी लव्ह यू. आउटस्टँडिंग. रसिका, ब्रिलियंट. श्यामदादा मस्त. बने मस्त. खूप धमाल आली. मस्त. सिद्धू. मंडळी, आता इथे होणार एक विजा इंटरव्ह्यू घेतीये पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. आणि इंटरव्ह्यू द्यायला आलेत कल्याणची चुलबुली शिवाली आणि कॉमेडीचा डिफरंट रिदम अरुण कदम. पापूस इकडे या. पापूस सारखं बोलू नको रे. तिच्या समोर कसं वाटतंय? बापूस बोल नको म्हणा, डॅडी बोल डॅडी. 2 टायमाला तिने मला आश्वासक लुक दिलं. म्हणजे कसं तिला पण वाटेल की मला पण इंग्रजी येत, जे की मला नाहीच येत आहे. म्हणजे कायच नाही येत आहे. म्हणजे नाही हाय काय हाय
हाय हॅलो. बापूस इकडे ये. काय झालं मना पाठवणार आहेस ना? तू कुठं चालला? एक काम कर. तू जा. मी जात. नमस्कार. Sorry, actually I didn't get you what you said. Can you repeat, please? Actually, I'm new to this language, so I couldn't understand what you. Sorry. काय झालं काय झालं इंग्लिश मध्ये काही बोलते मला भीती वाटते. तुम्ही जा. बसरे असं काय बोललीस तू? मी नमस्कार बोललो तिला. अरे मग बसरे हनुमस्कार बोलवर कोण पण चिडाल ना बसरे. हनुमस्कार यू कुठला शब्द आहे? बापूस म्हणा ना तिनं हॅलो मॅडम नमस्कार असं बोलायचं होतं. ते गरबरून नमस्कार जायला मला नाही जमणं. घाम पण यायला लागलाय मला नाही. तुम्ही जा. तुम्ही आता बसरे मला सगळं करायला लागल. जा ना. ओके Oh my God! हॅलो गुड मॉर्निंग. हॅलो गुड मॉर्निंग. Hello, good morning. Yes. What can I do for you, sir? Yes, I'm not my cabin to lodge. Yeah, basa. अरे तुम्ही इंग्रजी बोलले तुम्हाला मराठी बोलता येता? ऍक्च्युली नाही, बट विजा ऍप्लिकेशन वर अरुण कदमांचं नाव वाचलं आणि पटकन मराठी शिकले. कसं ना, म्हणजे पर्यायच नाही ना. स्किट पुढे जाणार कसं? I can understand भांडत स्टँड. येस. अरे म्हणजे जाम भारी आहे म्हणे. जाम आवडला भारी आहे मॅडम. तो नुकाला मागवायला सांगा त्यांना. कानाखाली उकाला करून बसा रे. प्लीज. ती माझी बायको आहे. तिला मी पटवले. ते आपल्या घरात आले. एक्सक्यूज मी. तुला ती मांडीवर बसून तिने उकाला पाजला नाही. लगेच तू उकाला मागतेस. ती आमचं हनुमान तरी झालंय काय बसा. Excuse me. तुम्ही नका बोलू प्लीज. तुम्ही तिची बाजू अजिबात घ्यायची ना. मी सांगतो तुम्हाला. तिचे लाड तर अजिबात करू नका. मग तुम्हीच बोलाल घरी गेल्यावर रिबक कशी वागते. मग काय करू मी? एक मिनिट. काय करू? आपले संबंध बिघडतील. एक मिनिट. सर, तुम्ही इथे कशासाठी आलाय? तुम्ही काय बोलताय? ते इजा करायचं ऍक्च्युली. इजा आम्हाला हा ते Yes, आम्हाला yes. परमिशन घ्यायचं. येस मीच परमिशन देते. मीच विजा देते. पण आम्हाला मॅडम विजा नको आहे. कसं ना ऍक्च्युली आमच्याकडे खूप इजा आहेत आणि त्याचं आम्ही बिल सुद्धा भरतो. तुमच्या एक्स्ट्राचा इजा घेणार नाही बिल भरणार. लय खर्च होईल. पापूस नको. थनकन वाजून It's fine. मॅडम समोर काय बोलतेस तू? सर इकडच्या विजाचा नाही बोलताय. आपण ते बाहेर गावी जाणार आहे ना विजा करण्यासाठी. म्हणजे आता आपण युरोपला जाणार. विमानात बसणार. मग ढगातून इमान जाणार. इमान आणि ढगामध्ये घरचन होणार. घासाघासी होणार. त्याच्यात जी काय विजा बाहेर पडणार त्याचं बिल कोण भरणार? तुझा कापूस बसा प्लीज स्टॉप. हे बघा, मला मराठी येतं पण ऍडिशन घेणं इतकं मराठी येत नाही मला. प्लीज आपण फक्त मुद्द्याचं बोलूया. प्लीज. हा नाही म्हणजे मी मुद्दा सोडून कधी बोलत. ओके. तुमचं ना जरा खूप मोठं कन्फ्युजन होत आहे. ऍक्च्युली त्या विजा वेगळ्या. हा जो विजा आहे ना ही परमिशन असते. म्हणजे आता तुम्ही आमच्या देशात जाणार ना. म्हणजे युरोपला. येस, युरोपला. सो त्यासाठी परमिशन लागते. अच्छा. हा म्हणजे थोडक्यात टोल भरायला लागणार. तसंच समजा हवं तर. सो म्हणजे परमिशन म्हणून मी हा शिक्का तुमच्या पासपोर्टवर देणार. म्हणजेच की तुम्हाला विजा मिळाला. अच्छा. म्हणजे असं आहे सगळं. एक्झॅक्टली. म्हणजे ते ढगातले घासाघाशीचं काही लफर इकडे नाही. नुकसान होत असेल ना वीज मंडळाचं. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही फक्त मला एक व्हॅलिड रिझन सांगा. कसं आम्ही खूप सिलेक्टिव्ह लोकांना पाठवतोय सध्या. सो तुमचं कारण सांगा. ते मला पटलं तर मी तुम्हाला परमिशन देईन. ऍक्च्युली कारण म्हणजे कसं आहे हिलाय ना म्हणजे इंग्लिश आई पाहिजे ना. मला इंग्लिश जावं पाहिजे ऍक्च्युअली. म्हणून आम्हाला हे कारण आहे तुमचं युरोपला जायचं. म्हणजे हिला मुलगा बघितलाय का ऑलरेडी? अरे बघायचं काय? तिकडे पाय ठेवले 4-5 आम्ही पसंत करून टाकू. ही काय कारण आहेत म्हणजे युरोपला जायचे? आणि तुम्हाला कशाला हवी इंग्लिश बायको आणि हिला इंग्लिश नवरा? ऍक्च्युली ते खरं कारण सांगायचं म्हणजे काय माहिती मी दारू प्यायला बसलो ना मी लयच इंग्रजी बोलतो. म्हणजे आतून एकदम खरं इंग्लिश बोलतोय पण बाहेरून ऐकायला कोणच नसतं. त्याचं मला माझ्याबरोबर संभाषण करणारी मला इंग्लिश बायको पाहिजे.
कसं आहे ना, या कारणासाठी तुम्हाला नाही जाता येणार. ऍक्च्युली कसं आहे माहितीये काय, मला इंग्लिश बायको याच्यासाठी करायची आहे, कारण आधी मी एक केली होती माझी इकडची बायको, ती सारखी सारखी वसारी माहेरी जाते. इंग्लिश बायको केली तर ती जाणारच नाही ना माहेरी, इकडे राहणार म्हणून म्हणलं इंग्लिश. आणि आम्हाला इंग्लिश जावई पण पाहिजे काय? जावई कशाला इंग्लिश पाहिजे तुम्हाला? अरे आमचा सगळा बिझनेस तो कम्प्युटर वर करणार आहे माहितीये काय, तो म्हणजे माझं सगळं मासा आहेत ना तो कम्प्युटर विकणार आहे. पण वापस मिनी काय म्हणता, मग माझा मंगू करायला त्याला कम्प्युटर पण येतं आणि त्याला इंग्लिश पण येतं. कान फार फोडून वासारे नाव घेतलं त्या मंगूचं वासारे. एक वेळ मी तुला त्या गटराच्या झाकणाशी लग्न करून देईन, पण त्या मंगूची लग्न करून देणार नाही. तुझ्या त्या मंगूकर मला बंगू पण वाटत नाही. प्लीज स्टॉप, प्लीज तुम्ही सगळं बोलणं थांबवा प्लीज. हे बघा, तुम्हाला या कारणासाठी विजा मिळणार नाही. ओके, दिस इज फायनल. प्लीज गो. प्लीज गो काय वासरे, प्लीज गो. पप्पूस तुम्ही कोण अडवणार रे आम्हाला युरोपला जाण्यापासून? कोण तुम्ही? कसं आहे ना सर, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथे सुद्धा मिळू शकतं. अहो इकडं ओरिजिनल नाही भेटत आम्हाला, ओरिजिनल जावं पाहिजे म्हणून आम्हाला युरोपला जायचंय ना. अहो बट असा जरी मिळाला तरी हिच्याशी कोण असं डिरेक्टली लग्न करणार आहे? हिच्याबरोबर तुम्हाला माहित नाही, जाम शानी आहे. पप्पूस नको. अरे मी तिचा बापूस आहे. पप्पूस. अरे ही सिग्नल वर सिग्नल क्रॉस करता करता इकडचे 3 तिकडे घेऊन जाते. मिनी सांगू आता. नाही मॅडम तुम्ही ऐका, मला तरी ना सिग्नलची गरज लागते, पण यो माणूस गाडी अशी वळवायला हात बाहेर करतो आणि 2-3 बायका अशाच पटवतो. मला काय असं करतो, माझ्याबद्दल कशाला मॅडमला तू मला बोलतो बापूची इज्जत करते, तुला अक्कल नाही? पण तुम्ही काढली म्हणून मी बोलले आणि नाही. माझ्या तो बापूचं बोललं म्हणून मी बोलले. कोण आहात तुम्ही? अरे हे काय म्हणताय? आणि या काय पद्धती आहेत मुला मुली पटवायच्या? हे असं तुम्ही कसं पटवता तुम्ही हे सगळं? ओ माय गॉड, दिस इज हे कसं तुम्ही, दिस इज व्हेरी इम्पॉसिबल. एवढं टेन्शन आलं तिला म्हणजे येणारच ना, शेवटी इकडची नाही ना ती, बाहेरची आहे ना म्हणजे ऍक्च्युली बघा म्हणजे कसं आहे मॅडम, म्हणजे तुम्ही कराल? नाही तुम्ही नाही करणार, लयच लहान आहेत ना, थोडं मी मोठं पडतो, तुम्ही नाही करणार. पण तुमच्या सध्या घरी कोण कोण राहतं, म्हणजे सध्या घरी कोण असतं? माझी आई आणि माझी आंट असते. ओके, म्हणजे लग्न चूक कोण आहे का नाही घरामध्ये? आहे का नाही कोण? म्हणजे कोणी नाही लग्न चूक आमच्याकडे, कोणच नाही. येस, तुम्ही काम करा ना, तुमची ती आंट आहे तिला जर एकदा रिक्वेस्ट करा ना. ती नाही करणार तुमच्याशी लग्न. ओके, तिचं सगळं व्यवस्थित चाललंय, सेटल्ड आहे ती, ओपरा सिंगर आहे ती. अरे मग मी पण मोठा सिंगर आहे, मी तो उपरा गातो माहितीये का? उपरा गातो, उपरा. काय बोलली? ओपेरा पप्पूस तुला नाही माहिती, मला मंगूने एकदा व्हिडिओ दाखवलेला, तो ना असा होता. स्टॉप. ओपेरा तसा नसतो. ओके, ओपेरा इज समथिंग लाईक something like this. It is जब सॉलिड गातो तुम्ही. अरे मी पण गातो. Wait, तू हा शिक्का घेतला? Yes. हा परमनंट रिजेक्शनचा शिक्का आहे. येस, परमनंट आम्ही गावी जाणार. एक मिनिट, याचा अर्थ तुम्ही आता कधीच युरोपला जाऊ शकणार नाही. ओके, तुम्ही ना आता
स्टाईल सिंगिंग साठी जोरदार टाळ्या. जोरदार. वा वा वा, बहारदार. सिद्धू. अरुण सर आणि शिवाली, तुम्ही ह्या जगातली 2 माणसं आहेत जी युरोपूला जाऊ शकता. त्यामुळे तुम्हीच जाऊ शकता. आणि हो प्रियदर्शनी, क्या बात है. म्हणजे तुला ॲज अ कलाकार म्हणून माझ्याकडे एवढ्या क्वालिटीज आहेत ना, ते दाखवायची एक छान संधी मिळाली. उत्तम टायमिंग आहे तुझं, उत्तम टायमिंग आहे. तू ऑपरा गाईलच, त्यात मी असं होतो आयुष्यपत. क्या बात आहे प्रियदर्शनी. खूप साऱ्या शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. आणि मजा आली. जस्ट कीप इट अप गाइस. वी आर प्राउड ऑफ यू. थँक्यू. आणि मंडळी, याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. आणि उद्याच्या भागात आपण निवडणार आहोत पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.